नमस्कार मित्रांनो, आशूज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे खारे शेंगदाणे. खारे शेंगदाणे हे आपल्याला घरच्या घरी बट्टीसारखे कसे बनवायचे आहे हे आज आपण बघणार आहे. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 500 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहे. इथे मी गावरान शेंगदाणा घेतलेला आहे. तुम्हाला जो आवडत असेल तो तुम्ही शेंगदाणा घेऊ शकता. आता आपण एका ताटामध्ये टाकून घेतलेला आहे आणि आपल्याला खराब शेंगदाणे त्यामधले निवडून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे खराब शेंगदाणे काढून घ्यायचे आहे. इथे मी एक बाउल घेत आहे. त्या बाउलमध्ये आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला शेंगदाण्यावरती पाणी येईल इतकं त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. इथं मी भरपूर सारं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला 1 चमचा मीठ त्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे. कमीत कमी आपल्याला 1 तास शेंगदाणे पाण्यामध्ये ठेवायचे आहे. इथे आपला 1 तास झालेला आहे. इथं आपण बघू शकता शेंगदाणे आपले एकदम टम फुगलेले आहे. अशा पद्धतीने आपल्याला शेंगदाणे फुगून घ्यायचे आहे. आता एका चाळणीमध्ये आपण सर्व शेंगदाणे काढून घेणार आहे. शेंगदाण्यामधले सर्व पाणी काढून घ्यायचं आहे. त्यानंतर मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी 1 वाटी मीठ घालत आहे. मीठ घातल्यानंतर आपल्याला मीठ छानपैकी गरम करून घ्यायचं आहे. इथे आपण बघू शकता मीठ आपलं छान असं गरम झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये शेंगदाणे टाकून घेणार आहे. इथे मी सर्व शेंगदाणे कढईमध्ये टाकून घेतलेले आहे आणि आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. इथं आपण बघू शकता आपले शेंगदाणे छानपैकी मिक्स झालेलं आहे आणि आपल्याला सतत त्याला हलवत राहायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला शेंगदाणे हलवून घ्यायचे आहे. इथं आपण बघू शकता आपले शेंगदाणे इथे मीठ धरलेले आहे आणि वलसर तुम्हाला दिसत असेल. जसं जसे शेंगदाण्याचं मीठ सुटेल तसे तसे शेंगदाणे आपले खारे बनवत जाईल. खारे शेंगदाणे बनत जाईल. खारे शेंगदाणे हे यात्रेला नेण्यासाठी किंवा तुम्हाला कुठेही प्रवासाला जाण्यासाठी अशा पद्धतीने हे खारे शेंगदाणे बनवून नेले तर तुम्ही एकदम आवडीने खाल. इथं आपण बघू शकता आपले शेंगदाणे छानपैकी खारे बनत आहे आणि मीठ सुद्धा तुम्ही बघू शकता एकदम मोकळं सुटसुटीत झालेलं आहे. इथं आपण बघू शकता आपले शेंगदाणे छानपैकी भाजलेले आहे. तुम्हाला मिठाचा कलरही दिसत असेल. एकदम मिठाचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे आणि आपले शेंगदाण्याची साल एकदम आरामशीर निघत आहे. म्हणजेच आपले शेंगदाणे झालेले आहे. आता आपण एका ताटामध्ये चाळणी ठेवलेली आहे. चाळणीमध्ये आपले सर्व शेंगदाणे काढून घेणार आहे आणि अशा पद्धतीने ते शेंगदाणे चाळून घ्यायचे आहे. सर्व मीठ ताटामध्ये निघून जाईल अशा पद्धतीने आपल्याला ते चाळून घ्यायचे आहे. इथं आपण बघू शकता आपले शेंगदाणे एकदम खरपूस झालेले आहे. इथं आपले शेंगदाणे एकदम छान असे खरपूस झालेले आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली ती. आशूज रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.